राग येणे हे काही नेहमीच वाईट नसते. काही परिस्थितीत राग आपल्याला प्रेरणा देऊ शकतो, स्वतःला ओळखण्यास मदत करू शकतो आणि काही वेळा सकारात्मक बदल घडवू शकतो. राग येणे आणि त्याचे फायदे काय आहेत याची माहिती असणे आवश्यक आहे. म्हणूनच आजचा व्हिडिओ सर्वांनी पूर्ण पहा, स्किप करू नका. आणि हो, त्याआधी एक छोटीशी विनंती आहे. आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत आहेत तर लगेचच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जेव्हा आपण आरोग्यविषयक माहिती घेऊन येऊ त्याचे नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. कामाचा ताण, आर्थिक समस्या किंवा नातेसंबंधीतील समस्यामुळे तणाव वाढतो, ज्यामुळे राग येऊ शकतो. थकवा आणि झोप कमी झाल्यास देखील राग येण्याची शक्यता वाढते. अपेक्षा पूर्ण न झाल्यास किंवा निराशाजनक परिस्थितीमुळे राग येऊ शकतो. स्वतःला किंवा इतरांना धोका वाटल्यास राग येण्याची शक्यता असते. स्वतःवर किंवा इतरांवर अन्याय झाल्यास किंवा अपमानित झाल्यास राग येऊ शकतो. लहानपणी झालेल्या मानसिक अपघातामुळे किंवा वाईट अनुभवामुळे मोठा झाल्यावर राग येण्याची शक्यता वाढू शकते. डिप्रेशन, चिंता किंवा इतर मानसिक आरोग्य समस्या राग येण्याचे कारण असू शकतात. तीव्र वेदना आणि हार्मोनल बदलामुळे मासिक पाळी, रजोनिवृत्ती, राग येण्याची शक्यता वाढते. तर मित्रांनो, आता राग येण्याचे काही फायदे आपण इथे बघणार आहोत. मद्यपान किंवा इतर पदार्थांचा वापर केल्याने राग येण्याची शक्यता वाढू शकते. राग आपल्याला एखाद्या गोष्टीसाठी जास्त ऊर्जा आणि प्रेरणा देऊ शकतो, ज्यामुळे आपण काहीतरी करायला प्रवृत्त होऊ शकतो. राग येण्याचे कारणे शोधून आपण आपल्या भावना, इच्छा आणि मर्यादा ओळखू शकतो. राग व्यक्त केल्याने आपण अधिक आत्मविश्वास मिळवू शकतो आणि आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यास शिकतो. राग व्यक्त केल्याने आपण आपल्या संबंध सुधारू शकतो किंवा आपल्या भावना व्यक्त करू शकतो, ज्यामुळे सकारात्मक बदल घडून येतात. रागामुळे आपल्याला नियंत्रणाची भावना येते, ज्यामुळे आपण आपल्या जीवनातील काही गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यास शिकतो. राग व्यक्त केल्याने तणाव आणि चिंता कमी होऊ शकते, ज्यामुळे आपण शांत आणि सकारात्मक होऊ शकतो. राग आपल्याला आपल्या चुका आणि कमतरता ओळखण्यास मदत करतो, ज्यामुळे आपण स्वतःमध्ये सुधारणा करू शकतो. धन्यवाद.